हात तिच्या मारी एवढंच होतोय. ठीक आहे ना मग. ठीक कसं आहे श्री? त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. अरे पण असं कसं करू मी? तसं कशाला करायला हवं? म्हणजे त्यांना जे काही वाटतंय ते सांगण्याचा त्यांना हक्क आहे. मग तसंच तुला जे करायचंय ते करण्याचा हक्क तुला आहे. म्हणजे काय? तू त्यांना स्पष्टपणे सांग. त्यांना म्हणावं मला तुमची काळजी कळतेय, पण मी माझ्या बाबांची आणि पिंट्याची संबंध तोडू शकत नाही. असं कसं सांगणार श्री? बरं मी सांगू का मग? नाही नाही नको. मी तुझ्याकडे चुगली केली असं वाटेल त्यांना. अरे चुगली काय त्यात? नवरा बायको होत आपण एकमेकांशी बोलणार नाही का? आणि तुला जर घरामध्ये काही अडचण असेल तर तू मला सांगणार नाहीस तर मग इतर कोणाला सांगणार आहेस? नाही पण तरी नको. जान्हवी, नाही म्हणता आलं पाहिजे. पण मला नाही जमत ना आता श्री. मग त्याची मोठी किंमत मोजावी लागते. तयारी आहे तुझी? तसं नाहीये रे. तू सांग ना त्यांना स्पष्टपणे. तू माझ्या जागी असतास तर काय केलं असतंस? मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं असतं आणि मोकळा झालो असतो आणि त्याचं त्यांना काहीही वाटलं नसतं. विश्वास ठेव माझ्यावर. तू मुलगा आहेस. मग श्री मी सून आहे. मग काय? किती नाही म्हटलं ना तरी फरक असतो श्री. असं काहीही नसतं. आपण कशा पद्धतीनं सांगतो यावर सगळं अवलंबून असतं. अरे तू जसं बोलू शकतोस तसं मी नाही बोलू शकत श्री. मुलगा काहीही बोललेला आईला चालतं, पण तीच आई जेव्हा सासू होते ना तेव्हा सुनेचं बोलणं तिला कदाचित लागू शकतं. ऑलराईट. हे बघ मला हे काही पटत नाहीये, पण म्हणूनच तर मी तुला म्हणतोय ना की मी बोलतो त्यांच्याशी. नाही नको थांब मला विचार करू दे. अगं तुझ्या थेरीनुसार सांगतो त्यांना, मग पटेल कदाचित. टॉन्ट मारतोयस का तू मला? टॉन्ट का मारेन मी? कारण तुला पटलेलं नाहीये मी म्हणते ते. जान्हवी त्यांना काही फरक पडणार आहे? हे बघ माझं म्हणणं तुला पटत नसलं ना तरी खरं आहे श्री. मुलगा हा मुलगा असतो आणि सून ही सूनच असते. मुलगा हा मुलगा असतो आणि सून ही सूनच असते. ओके बरं मग तू सांग काय करायचं आता? त्याचाच विचार करतेय मी. असा उदास होऊन? उदास नाहीये मी, गप्प आहे. बरं चुकलं माझं. तू उदास नाहीयेस, गप्प आहेस. श्री प्लीज. जान्हवी एकतर तू बोललं पाहिजेस किंवा मी बोललं पाहिजे. आणि या दोन्हीपैकी कुठलाच पर्याय तुला पटत नसेल ना तर मग कुठला पर्याय तुझ्याकडे? अरे पण मग मी तोच तर विचार करतेय ना श्री. असा नुसता विचार करून प्रश्न नाही सुटणार. मग आता मी काय करू? आईंना आणि बेबी आत्यांना जाऊन ताडताड बोलू? काय करू काय मी? तुला काय जातंय बोलायला? तू जर माझ्या जागी असतास ना तर तुला कळलं असतं. ओके 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 ऑलराईट ऑलराईट. मी तुला फक्त सोल्युशन विचारतोय. अरे पण मग मी रिमोट नाहीये ना, यंत्र मानव. बटन दाबलं की मिळालं सोल्युशन. असं नाही होत ना श्री. म्हणून मी तुला काही सांगत नव्हते तर खोदून खोदून विचारतोयस. बरं तुला पटतही नाहीये माझं. प्रत्येक वेळी मी चुकत असते ना, माझंच सगळं चुकलंय. तुला असंच वाटत असेल तर मग राहू दे, मी ह्याच्या पुढे तुला काहीच सांगणार नाही श्री. अरे